वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SP मॅथमॅटिक्स. आपण लसावी आणि मसावी हा टॉपिक आज अभ्यासणार आहोत. तर लसावीची डेफिनेशन आपण बघू. लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके, त्यालाच LCM असंही म्हटले जातं, लिस्ट कॉमन मल्टिपल. याची एक सिंपल डेफिनेशन आहे. दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे लसावी होय. ठीक आहे, दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो तिला काय म्हणायचं, लसावी असं म्हणायचं. तसंच लसावीची अजून ही जी डेफिनेशन आहे ही आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगात येणार आहे. लसावी म्हणजे काय, तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. ठीक आहे, तर ह्याचा यूज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करू, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, आता संख्या दिलेल्या असतील 8 व 12. तर 8 आणि 12चा लसावी जर आपल्याला शोधायचा असेल तर म्हणजे काय, 8 व 12 या दोघं संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची असते. ठीक आहे, एक्झाम्पल आपण पुढे पाहू. आता डेफिनेशन लक्षात आले असेल. तसंच मसावी पण आहे. जसं आपण लसावीची डेफिनेशन बघितली, आता आपण मसावीची डेफिनेशन बघू. तर मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक. यालाच HCF किंवा GCD असंही म्हटलं जातं. म्हणजे काय, तर ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. ह्याची डेफिनेशन बघा. दिलेल्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे त्यांचा मसावी होय. दिलेल्या संख्यांना, ठीक आहे, अंडरलाईन दिस वर्ड, संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो त्या संख्येला तिचा मसावी असं म्हटलं जातं. तर मसावीची दुसरी डेफिनेशन काय आहे, मसावी म्हणजेच काय, तर सामायिक अवयव. ह्याचा मिनिंग तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात येईल. सेम एक्झाम्पल जे आपण पाहिलं, उदाहरणार्थ जर आपल्याला दिलेल्या असतील दोन संख्या 8 व 12, तर 8 व 12चा मसावी म्हणजे काय, तर ह्या दोघं संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी जी संख्या असेल ती संख्या म्हणजे त्यांचा मसावी होय. आणि इथे नेहमी लक्षात ठेवायचं, मसावी हा काय असतो, तर दिलेल्या दोघं संख्यांपेक्षा नेहमी ती लहान संख्या असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 8 व 12चा जो मसावी असेल तो नक्कीच 8 व 12पेक्षा लहान असणार आहे. तसावीमध्ये काय असणार आहे, 8 व 12चा जो लसावी असेल तो नेहमी काय असणार आहे, 8 व 12पेक्षा एक मोठी संख्या असणार आहे. ठीक आहे, दिलेल्या दोघं संख्यांपेक्षा नक्कीच ती काय असणार आहे, मोठी संख्या असणार आहे. तर आता आपण यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आपण हेच बघू की 8 व 12चा लसावी आणि मसावी आपल्याला काढून दाखवायचा असेल तर कशा पद्धतीने काढायचा, सिंपल मेथड आहे. आता आपण 8 व 12चा लसावी आणि मसावी फाइंड करणार आहोत. ओके, तर ज्यावेळेस आपल्याला लसावी मसावी शोधायचा असेल त्यावेळेस आपण अशा पद्धतीने मांडणी करायची. ही अवयव पद्धती आहे. तर आता 8 आणि 12, तर ज्यावेळेस आपण अवयव शोधत असतो ते अवयव कुठले असतात, तर मूळ संख्या असतात, मूळ अवयव असतात तिचे, प्राईम फॅक्टर्स. तर प्राईम फॅक्टर्स म्हणजे आपल्याला अशी संख्या बघायची आहे की जिने ह्या दोघांना डिवाइड होईल. ठीक आहे, प्राईम नंबर्स कुठून स्टार्ट होत असतात, 2 पासून. तर मग आपण बघू की 2 आणि 8 आणि 12ला डिवाइड होत आहे. ठीक आहे, मग 2 आणि कसं डिवाइड होईल, 2 4 जा 8. ठीक आहे, 2 4 जा 8 आणि 2 6 जा 12. तर असं लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, पुन्हा 4 आणि 6. तर 4 6ला पुन्हा डिवाइड होणारी संख्या शोधायची, मूळ संख्या. ठीक आहे, कुठली असणार आहे, पुन्हा 2 असेल. मग 2 आणि कसं होईल, 2 2 जा 4, 2 3 जा 6. ओके, आता इथे बघा 2 आणि 3 ह्या ज्या दोघं संख्या आहेत ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती की मूळ संख्या काय असतात, आपण आधी फर्स्ट लेक्चरमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर ज्यावेळेस मूळ संख्या येतील लास्टला तिथे आपल्याला प्रोसिजर स्टॉप करायची. ठीक आहे, मग आता यात लसावी काय असणार आहे बरं, आपल्या डेफिनेशननुसार लसावी अवयव गुणिले असामायिक अवयव. तर आपल्याला ह्याच्यात असामायिक अवयव कुठले असतील हे बघा. 2ने काय होतं, 8 आणि 12ला दोघांना डिवाइड होत होतं, म्हणजे 2 काय झाला, सामायिक अवयव झाला. ठीक आहे, तसंच हा जो खालचा 2 आहे दुसऱ्या स्टेपमध्ये तो पण 4 आणि 6ला दोघांना डिवाइड करतो, म्हणून तो 2ही इथे येईल. त्यानंतर काय, असामायिक अवयव. तर असामायिक अवयव कुठले, हे जे खाली असतात रिमेनिंग ते काय असतील, असामायिक अवयव, म्हणून तेही लिहून घ्यायचे. आता सर्वांचं मल्टिप्लिकेशन, 2 × 2 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24. ठीक आहे, म्हणून ह्याचा लसावी काय असणार आहे, 24. 8 आणि 12चा लसावी काय असणार आहे, 24.
ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे दोघांचा लसावी काय असणार आहे तर एक मोठी संख्या असेल. 24 काय दोघांपेक्षा मोठी संख्या आहे. आणि मसावी काय असेल मग? सिंपल, मसावीची डेफिनेशन आपण पाहिली, त्यात काय होतं फक्त सामायिक अवयव. ठीक आहे, त्यात फक्त काय घ्यायचे असतात आपल्याला? सामायिक अवयव. मग सामायिक अवयव कोणते? हे बघा, हा 2 सांगितल्याप्रमाणे 8 आणि 12ला दोघांना डिवाइड करतो म्हणून 2, आणि हा 2 सुद्धा, कारण तो 4 आणि 6 दोघांना डिवाइड करतोय म्हणून 2 × 2 काय असणार आहे? 4. म्हणून 8 व 12चा मसावी काय असणार आहे? 4. आलं लक्षात? या पद्धतीने आता जी मी मेथड तुम्हाला एक्सप्लेन केली, ठीक आहे, मेथड ह्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. पण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला ज्यावेळेस वेळ वाचवायचा असेल त्यावेळेस आपण काय करू? सिंपल, मी काय म्हटली की आपल्याला एक असा अवयव शोधायचा आहे की ज्या संख्येने दोघांनाही डिवाइड होईल, कॉमन डिवाइड होणारी संख्या. तर इथे आपण स्टेप बाय स्टेप घेतलं तर 2 घेतला आधी, त्यानंतर पुन्हा 2 घेतला. पण आपल्याला माहिती की 8 आणि 12 दोघांना डिवाइड होणारी अशी कुठली संख्या आहे जी कॉमन दोघांना डिवाइड करते? ठीक आहे, मोठ्यातली मोठी संख्या कुठली असेल? 4. ठीक आहे, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. म्हणजे काय, जे आन्सर आपण 2 स्टेपमध्ये इथे केलं होतं बघा, इथे 2 आणि 2, 2 × 2 4च येणार आहे. त्याच पद्धतीने आपण काय केलं, इथे डिरेक्टली 4 घेतला. मग अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल. फक्त हे फर्स्ट एक्झाम्पल असल्यामुळे मी तुम्हाला बेसिकली आपण सॉल्व्ह करतो हे बेसिक तुम्हाला इकडे एक्सप्लेन केले. तर मग इथे पुन्हा मसावी काय असणार आहे? सिंपल, हा काय कॉमन नंबर आहे जो 8 आणि 12ला डिवाइड करतो म्हणून मसावी काय असणार आहे? 4 असणार आहे. आणि लसावी काय असेल? 4 × 2 × 3, 4 × 2 = 8, 8 × 3 = 24. म्हणून लसावी काय आहे? 24. सेम. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण सिम्पली अशाच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम्पल सेकंड काय आहे? 12, 18 and तर आता आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये 2 संख्यांचा लसावी आणि मसावी काढायला शिकलो. आता आपण दिलेल्या 3 संख्यांचा लसावी मसावी काढणार आहे. प्रोसिजर इज सेम, प्रोसिजर सेम आहे, फक्त काय तर नंबर चेंज झालेले आहेत. मग पुन्हा आपण त्या पद्धतीने मांडणी करू. 12, 18 and 20. ओके, आता या 12, 18 आणि 20 या तिघ संख्यांना कॉमन डिव्हाइड करणारी कुठली अशी संख्या आहे ती आपल्याला शोधायची की जिच्याने तिघ संख्यांना भाग जात असेल. तर जर संख्यांना 2 आणि डिवाइड होतं म्हणून पुन्हा आपण इथे 2 घेऊ. मग आता 2 × 6 काय असणार आहे? 12. ठीक आहे, 2 × 6 = 12, 2 × 9 = 18 आणि 2 × 10 = 20. अगेन पुन्हा आपण याला सॉल्व्ह करू. आता पुन्हा इथे बघा 6, 9 आणि 10. आता याच्यात जो 6 आणि 10 आहे ह्याला 2 ने डिवाइड होतं आहे बरोबर, पण 9ला होत नाही. तसंच जर आपण बघितलं की 6 आणि 9 या दोघांना 3 ने डिवाइड होतं पण 10ला होत नाही. ज्यावेळेस अशी कंडिशन असेल की तिघ संख्यांना डिवाइड होणारी एकही संख्या मिळत नसेल, पण बघा 2 आणि काय होतं आहे 6ला आणि 10ला, म्हणजे ॲटलिस्ट 2 संख्यांना डिवाइड होते म्हणून आपण पुन्हा 2 आणि डिवाइड करू. मग काही 2 × 3 = 6. 9ला डिवाइड होतं का? नाही होत, मग तो ॲज इट इज लिहायचा. लक्षात ठेवा, 9ला 2 ने डिवाइड होत नाही म्हणून 9 ॲज इट इज खाली लिहायचा. आणि इथे काय आहे 2 × 5 = 10. ओके, आता पुन्हा 3, 9 आणि 5 तिघांना संख्या कुठली आहे? इथे 3 आणि 9ला डिवाइड होते 3 ने, पण 5ला नाही होते. पण मी म्हटले की कुठल्याही 2 संख्यांना डिवाइड होत असेल तर आपण घेऊ शकतो. म्हणजे काय लिहितं 3 ने डिवाइड करायचं. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9 आणि 5 ॲज इट इज. ओके, 3 आणि 5 आपल्याला मूळ संख्या भेटली. मग आपल्याला इथे स्टॉप करायचं, पुढे सोडवायची काही एक आवश्यकता नाही. ठीक आहे, आता मग मसावी काय असणार आहे? या तिघ संख्यांचा मसावी. मसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव. पुन्हा एकदा सांगते की सामायिक अवयव. मग यातले सामायिक अवयव कुठले? बघा 2 आणि तिघांना डिवाइड होत होतं. आता इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, कारण प्रत्येक संख्येने तिघांना डिवाइड होतं आहे असं नाही. मग 2 आणि होत होतं 2 लिहायचा. पुन्हा ह्या स्टेपला 2 आणि फक्त 6 आणि 10लाच डिवाइड झाले, 9ला झालं होतं का? नाही, म्हणजे हा कॉमन अवयव नसेल. फक्त हा जो 2 आहे तो काय इथे सर्वांमध्ये सामायिक आहे म्हणून ह्याचा मसावी काय असणार आहे तर 2. तर लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव गुणिले काय असामायिक अवयव. ठीक आहे, शॉर्टकट लिहिलं आहे, असामायिक अवयव आणि सामायिक अवयव दोघांचा गुणाकार.
म्हणजे काय, तर आपल्याला इथे सर्व जे जे दिसतात सर्वांचा गुणाकार करायचा. मग काय येईल, सामायिकमध्ये फक्त 2 येईल आणि असामायिकमध्ये काय येईल, 2 गुणिले 3 गुणिले 1 लिहिला काय आणि नाही लिहिला काय सेमच, ठीक आहे, काही फरक पडत नाही, गुणिले 3 गुणिले 5 सर्वांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 काय 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 5 80. म्हणजे ह्या तिघ संख्यांचा लसावी काय आला 180 आणि मसावी काय आला 2. ठीक वाटत असेल की मॅमने किती सिंपल पद्धतीने सोडवलं आहे. मिस्टेक बघून व्हिडिओ ज्यांना लक्षात येत असेल ते ज्यावेळेस नंतर एक्झाम्पल सॉल्व करतील त्यांना ते एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही, कारण मॅथ्स हा विषय असा आहे की जो फक्त बघून तुम्ही त्याचा स्टडी करू शकत नाही. म्हणून ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस तुमच्या हातात एक रफ नोटबुक आणि पेन असणं आवश्यक आहे, पेन किंवा पेन्सिल ॲज यू विश. आणि जे एक्झाम्पल तुम्ही बघताय ते स्वतः तुम्ही एकदा सॉल्व करून बघा, म्हणजे नक्कीच तुम्ही ज्यावेळेस कुठलंही एक्झाम्पल सॉल्व कराल, ह्या टॉपिकवरचं कुठलंही एक्झाम्पल जर तुम्ही सॉल्व करत असाल तर ते तुम्हाला नक्कीच जमेल. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय आहे की ज्यावेळेस तुम्ही मॅथ्सचा स्टडी करता आहात त्यावेळेस तुमच्या हातात नोटबुक आणि पेन असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपण आता थर्ड एक्झाम्पल बघू, ज्यात आपल्याला 4 संख्यांचा लसावी आणि मसावी फाइंड करून दाखवायचा आहे. एक्झाम्पल नंबर थर्ड, 36, 48, 64 and 72. ओके. दिलेल्या संख्यांना उभ्या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे, उभी मांडणी करायची. आता आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येने या सर्व संख्यांना काय होईल, डिवाइड होईल. तर मग 2 तर आहेच आहे. ओके. 2 ने तर डिवाइड होणारच आहे. मग 2 ने केलं तर काय, जसं फर्स्ट एक्झाम्पलमध्ये होतं त्याच पद्धतीने इथे पण 2 ने तर डिवाइड होईल. पण 4 अशी एक संख्या आहे इथे की जी सर्वांना डिवाइड करते, म्हणजे अजून एक स्टेप आपली इथे काय होणार आहे, कमी होणार आहे आणि आपला वेळ वाचणार आहे. म्हणून आपण काय करू, इथे 4 ने डिवाइड करू. 4 ने कसं डिवाइड होईल बघा, 4 9 जा 36, इथे काय होईल 12 इंटू 4 काय येईल 12 गुणिले 4 केलं तर 48 होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे काय येईल, त्यानंतर इथे 18 गुणिले 4 केलं तर काय होणार आहे 72. आलं लक्षात. 9 चोक 36, 12 चोक 48, 16 चोक 64 आणि 18 चोक 72. आता जर मी ते 2 ने केलं असतं तर 2 नेही आलं असतं, मग पुन्हा आपल्याला 2 ने करावं लागलं असतं, म्हणजे आपल्याला 2 स्टेपमध्ये इथे सॉल्व करावं लागलं असतं. पण आता इथे आपलं काय झालं तर 1 स्टेपमध्ये सॉल्व झालं आहे. आता पुन्हा नेक्स्ट 9, 12, 16 and 18 याला पुन्हा डिवाइड कशाने होईल, 16 आणि 18ला 2 आणि डिवाइड होणार आहे, म्हणून आपण पुन्हा इथं 2 आणि डिवाइड करू. तर 9ला 2 ने डिवाइड होत नाही म्हणून तो ॲज इट इज लिहायचा. 12ला कसं होईल 6 दुणे 12, 16 काय 8 दुणे 16 आणि 18 म्हणजे 9 दुणे 18. ठीक आहे. आता पुन्हा इथे बघा 6 8, आता 6 आणि 18ला पुन्हा 2 आणि डिवाइड होतं आहे, 2 ने डिवाइड करून घेऊ पुन्हा. 9 ॲज इट इज राहील. इथे काय होईल 2 3 जा 6, 2 4 जा 8, 9 ॲज इट इज. अगेन नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे बघा 3 संख्यांना 3 ने डिवाइड होतं, मग आपण 3 ने डिवाइड करायचं. 3 3 जा 9, 3 1 जा 3, 4 ॲज इट इज, 3 3 जा 9. ठीक आहे. पुन्हा इथे आपण काय करू शकतो, 3 ने डिवाइड करून घेऊ शकतो, नाहीतर असंच राहू शकतो. मग काही 3 1 जा 3, 1 ॲज इट इज, 4 ॲज इट इज, 3 1 जा 3. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ठीक आहे, मग काय करायचं, मसावी म्हणजे काय तर फक्त कॉमन संख्या. ठीक आहे. सामायिक अवयव. तर सामायिक अवयव कुठे आहे, सामायिक म्हणजे लक्षात येतं ना की सारखा, की अशी संख्या जी सर्वांना डिवाइड करते. इथे बघा 4 फक्त काय आहे तर सामायिक अवयव आहे. ह्या 4 ने फक्त काय झालेलं आहे, चौघांना डिवाइड झालेलं आहे. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये बघा 9 12 16 आणि 18 याला 2 ने डिवाइड झालं आहे, पण फक्त कोणाला 12 16 आणि 18ला, 9ला झालं आहे का नाही, म्हणजे चारही संख्यांना डिवाइड होत नाही, म्हणून फक्त 4 काय असेल सामायिक अवयव. म्हणून मसावी काय येणार आहे 4. आणि लसावी काय असणार आहे, लसावी म्हणजे आपल्याला माहिती आहे की सामायिक अवयव विथ असामायिक अवयव. ठीक आहे. शॉर्टकट लिहिलं आहे, लक्षात घ्या. तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. मग सामायिक तर आहे 4,
ठीक आहे. असामायिक कुठले मोठे सर्व जे जे आलेत. आता बघ, आता हे बघा, सामायिक ते लिहिलं आपण पुरं. असामायिक कुठला असेल, 2 × 2 × 3 × 3 सर्व लिहून घ्यायचे. 2 × 2 × 3 × 3 1 1 1 लिहिलं तरी काही फरक पडणार आहे का? 1 × 1 × 1 1च असणार, म्हणून फक्त 4 लिहायचा. ठीक आहे. आता या सर्वांचा गुणाकार करायचा. 476 म्हणजे आपला लसावी काय आला? 576 आणि आपला मसावी काय आला? तर 4. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये किती? 4 संख्या होत्या. मग तुम्हाला 4 संख्या जरी दिल्या, 5 जरी दिल्या तरी तुम्हाला सोडवता येईल. स्टेप बाय पासून सुरुवात करायची. 2 ने डिवाइड होतं आहे का? नाही होते तर मग 3 ने करायचं. 3 ने डिवाइड होते का? नाही होते तर 5 ने करायचं. मूळ संख्या घ्यायच्या. आलं लक्षात? ठीक आहे. ती पण आता इथे दिलेल्या संख्या आहेत 17, त्यानंतर आहे 102, त्यानंतर आहे 170. सिंपल. आता ह्या एक्झाम्पलमध्ये 170 ह्यांना डिवाइड होणारी कुठली संख्या आहे? 2 ने होईल का? नाही, ऑब्वियसली नाही. 3 ने, 5 ने, 7 ने नाही. कुठल्याच संख्येने डिवाइड होत नाही. 11 ने नाही, 13 ने. म्हणजे ह्या सर्व मी मूळ संख्या सांगते. मग कुठल्या संख्येने डिवाइड होते? 17. हे बघा, 17 ने या तिघ संख्यांना डिवाइड होते. 17च्या टेबलमध्ये तिघही संख्या येतात. 17 काही 17 एका 17. 17 × 6 102 आणि 17 भागिले केलं तर काय येणार आहे? 170 आणि 10. तर मग सिंपल 6 आणि 10ला कुठल्या संख्येने डिवाइड होणार आहे? 2 ने. 1 ॲज इट इज लिहायचं. 2 3 = 6, 2 5 = 10. आता बघा, इथे काय आले? सर्व 3 आणि 5 हे दोघं काय आहेत? तर प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत. मग स्टॉप करायची प्रोसिजर इथेच. आता मसावी काय असतो? मसावी म्हणजे सामायिक अवयव. ओके. मग सामायिक अवयव कुठला आहे? 17. 17 ने तिघांनाही डिवाइड होत होतं ना, म्हणजे आपलं मसावी काय येणार आहे? तर 17. आणि लसावी काय असेल मग? लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक दोघंही अवयवांचा गुणाकार. मग काय? 17 × 2 × 3 × 5. हे बघा, 3 5 2 आणि 17 सर्वांचा गुणाकार करायचा. काय येईल गुणाकार? 5 × 3 15, 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 × 17 करायचा. काय येईल? 10. तर याचा लसावी असणार आहे 510. हे सिंपल कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं, लगेच आन्सर मिळेल. तर अशा पद्धतीने आज आपण लसावी आणि मसावी, फक्त पूर्णांकाचा लसावी मसावी बघितलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला अपूर्ण लक्षात आलं असेल. सिंपल आहे मेथड. लक्ष वॉचिंग गाईज. थँक्यू.